अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रभाग क्रमांक 16 मध्ये आज आम्ही आदरणीय राज्याचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी ज्येष्ठ मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, काँग्रेस कमिटीचे सदस्य आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांची आज पदयात्रा व जाहीर सभा आम्ही संपन्न केली. आणि आज एक प्रभाग 16 मधील एक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व उमेदवारांच्या आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत आनंदाची गोष्ट मी या ठिकाणी जाहीर करत आहे की या प्रभागाचे नेते, मुस्लिम समाजातले आमचे ज्येष्ठ नेते आणि प्रभागातले नेते सन्मान्य आसिफजी बावा हे आणि त्यांचे सर्व समर्थक हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे प्रभाग 16तील आमचे उमेदवार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला जाहीर पाठिंबा देत आहेत. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो. सरकारी परिस्थिती पाहता महापालिकेची भाजपकडून करण्यात येते की बाबा आमचे कालच चंद्रकांत पाटील सांगितले 55 उमेदवार निवडून येतील आणि महापौर सुद्धा आमचाच होईल. पक्का सांगितलं दरवेळी त्यांनी भाकीत करताना तोच आकडा येतो. गेल्यावेळी 41 मध्ये 41 निवडून आले, त्यावेळी पण त्यांनी सांगितले 55 निवडून येतील. ठीक आहे, त्यांच्याकडे काही यंत्रणा असेल भविष्यवाणी मला माहीत नाही, परंतु ते कशाच्या आधारे बोलतात मला भविष्याची यंत्रणा आहे का बाकी यंत्रणा आहे. त्याचा शोध तर चालूच आहे. तर परफेक्ट आकडा सांगणार आहे तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेतले मार्क्स पण सांगतोय. मला एवढेच विनंती आहे की आम्ही जे बोलतो आम्ही सांगली जिल्ह्यातल्या मनातल्या सर्वसामान्य लोकांच्या भावना बोलत आहोत आणि ह्या भावना आम्ही बोलतो कारण आम्ही लोकांमध्ये राहून लोकांच्या सोबत सांगली शहराच्या लोकांमध्ये राहून लोकांच्या सोबत आम्ही काम करतो. त्यांच्या प्रश्न, त्यांच्या अडचणी हे समजून घेतो. ऐकण्याचं जास्त आम्ही लोकांकडून काम करत असतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते. आणि म्हणून ह्या महाविकास आघाडीचं जे काँग्रेस राष्ट्रवादीने पॅनल संपूर्ण शहरात उभं केलेलं आहे त्याच्यात सन्माननीय जयंतराव पाटील साहेब, विशालजी पाटील, मी, आम्ही सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते ताकदीने ही महानगरपालिकेची निवडणूक लढत आहोत. वातावरण एकदम ह्या ठिकाणी पलटलेले भाजपला लक्षात आलेलं आहे, सत्ताधारी पक्षाला लक्षात आलेलं आहे आणि त्यातून पायाखालची वाळू सरकताना दिसते. आमचे उमेदवारी चांगले कष्ट घेतात, त्या वॉर्डामध्ये लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला मिळत आहेत आणि म्हणून मला खात्री आहे की या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचा विजय. वर्षानुवर्षापासून सांगलीकरांना शेरी नाला मिश्रित पाणी द्यावं लागतं. अनेक निवडणुका येतात, अनेक निवडणुकीत महत्त्वाचा जाहीरनाम्यात महत्त्वाचा मुद्दा असतो शेरी नाला आणि याबाबत महाविकास आघाडीकडून काय असणार आहे ठोस असं? आता मला हेच मांडायचं आहे की सन 2018ला महानगरपालिकेची निवडणूक झाली. 5 वर्षाचा कालावधी हा सन 2022-23चा संपला. 23 नंतर आता 3 वर्ष उलटली. प्रशासक होते, राज्यात देशात भाजपची सरकार होतं, विद्यमान आमदार हे 15 वर्ष आमदार आहेत, खासदार 1 वर्षापूर्वी हे भाजपचे होते, 10 वर्ष ते खासदार होते. आणि अशा परिस्थितीत जेव्हा सत्ता तुमची होती, ज्या प्रश्नांचं वचन आणि ग्वाही तुम्ही आज सांगलीकरांना देत आहात, प्रश्न यापूर्वी का सुटले नाही? तर तुमच्याकडे सगळी साधनं होती हे प्रश्न सोडण्याची, तर का सांगलीच्या पुन्हा महत्त्वाच्या प्रश्नाकडे भाजपने आणि सत्ताधारी पक्षाने लक्ष केंद्रित केले नाही? त्याचा विचार कुठं तर सांगलीकर सुद्धा करत आहे की दर निवडणुकीला केवळ या सत्ताधारी पक्षाकडे आश्वासन द्यायचं, पुढे काही करायचं नाही. सांगलीच्या गुन्हेगारीबाबत आपण प्रत्येक सभेमध्ये उल्लेख करता, विशेष करून संजयनगर असेल, काय परिस्थिती आहे गुन्हेगारीची आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अनेक उमेदवार सुद्धा दिल्याचं सातत्याने तुम्ही सांगत असतात विरोधी भाजपने, नेमकी काय परिस्थिती आहे गुन्हेगारी? नाही, मुळात प्रश्न असा आहे की गुन्हेगारीच्या बाबतीत सांगली शहरातले नागरिक हे प्रचंड त्रासवलेले आहेत. भीतीचं वातावरण सर्वसामान्य गोरगरीब लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही लोकांना विश्वास देतोय की तुम्ही भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कुठल्याही प्रसंगात या ठिकाणी आज कायदा सुव्यवस्थेची अवस्था बिघडलेली आहे. रोज आपण वर्तमानपत्रात आम्ही दुर्दैवाने वाचतो कुणाची तरी हत्या झाली, नशेखोरीच्या या ठिकाणी प्रभावामुळे काही मुलं चुकीचे वर्तन करत आहेत
तरुण पिढी त्यांना रोजगार उपलब्ध नाही. जर सांगली शहरात थोडीच काळजी असती तर काही उद्योग आणि रोजगार त्यांनी आणले असते. मुलांच्या तरुणांना हाताला काम पाहिजे, ते काम मिळत नाही म्हणून अशा काही घटना वाढत चाललेल्या आहेत आणि कुठेतरी अंकुश राहिला नाहीये आणि त्याचं आम्हाला खंत वाटते. आणि म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातले मी असेल, जयंतराव पाटील साहेब असतील, खासदार साहेब असतील, विशालजी पाटील, आम्ही सगळेजण ताकदीने पहिलं कायदा सुव्यवस्था अशी सांगली शहरामध्ये निर्माण करणार आहोत जिथे कुठेही कुणाला भीतीचं वातावरण होणार नाही, लोकांना संरक्षण उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून हे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ज्याला डावलं कुठेतरी गुंडगिरी ही सत्ताधारी पक्षाच्या आश्रयाखाली सांगलीमध्ये वाढत आहे असा मला जाहीर आरोप या ठिकाणी करायचा. पालकमंत्र्यांनी अँटी ड्रग्सच्या संदर्भात एक मोहीम सुरू केली आणि दोघे चांगलं काम करायला ते कॅडबरी भेट देतात. पण ते मोहीम कुठं दिसते का तुम्हाला? कारण बऱ्याचशा घटना रोज केला, पण त्याची कॅडबरीच्या मागचं काय रस आहे ते काही कळत नाही. कॅडबरीच फक्त देतात. कॅडबरीज वेगळं काय काय म्हणजे अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं असेल ड्रगच्या बाबतीत तर चांगल्या कामाची व्याख्या काय मला कळत नाही. आज किती केसेस रोज घडत चालल्यात रोज सांगली शहरामध्ये. मग प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था पाळणारी लोक काही झोपली आहेत का? आज म्हणजे ह्यांना दिसत नाही. वर्तमानपत्रामध्ये छापलेल्या बातम्या म्हणजे आम्ही एक वर्तमानपत्रात गेल्या 2-3 वर्षाच्या पत्रकारांनी आज अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगलीच्या अवस्थेबाबतीच्या बातम्या छापल्या. त्याची आम्ही एक पुस्तिका काढली, पण त्याच्या पंचनामा म्हणून त्याच्यावर सुद्धा अधिकाऱ्यांनी अशी टिप्पणी केली की हे तर पेड न्यूज आहे. अरे 2 वर्षापूर्वीची कशी पेड न्यूज असू शकते? म्हणजे तुम्ही सांगलीच्या पत्रकारांवर आणि पत्रकारितेवर सुद्धा आज आक्षेप घेताय, प्रश्नचिन्ह उभा करता. ही किती वाईट गोष्ट आहे. हे सांगलीकर आणि आम्ही सुद्धा खपून घेणार नाही. लोकशाहीला कुठेतरी डाग लावला जातोय. केवळ तुमचं आम्ही उघडं करतोय. जुन्या आठवणी ज्या या ठिकाणी सांगलीच्या बाबतीतल्या होत्या त्या पुन्हा त्याला उजळणी देतोय. म्हणजे जे 2-2 वर्षातल्या बातम्या त्याचा तुम्हाला राग गेला मग अशा प्रकारच्या टिप्पण्या करतात, हे आम्ही सहन करणार नाही. पालकमंत्री मोदयांनी या ठिकाणी मोहीम हाती घेतली होती, पण ती मोहीम अंमलात केली जाते का? प्रत्यक्षपणे तशी सांगलीची काय अवस्था आहे याचा कधी या ठिकाणी आम्हा लोकप्रतिनिधींना, आमदारांना कुठे नगरसेवकच नव्हते 4-4, 8-8, 10 वर्ष. आणि मग अशा परिस्थितीत आज नगरसेवक होतोय. नगरसेवक हा तिथल्या लोकांचा निवडून आलेला प्रतिनिधी असतो. तो तिथं आवाज महानगरपालिकेत उठवेल आणि त्यांच्या माध्यमातून ही जे काय सांगलीचे प्रश्न आहेत आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहून खंबीरपणे हे प्रश्न सोडवू हा मला विश्वास आहे. सर्वच पातळीवर सक्रिय आहे प्रचारात, उमेदवारी पातळीची पक्षाची बांधणी करण्याच्या त्याच्यावर साधारण आतापर्यंत प्रचार काय अंदाज काय येतो म्हणजे कसं येईल? मी निश्चितपणे सांगेल की जे काय आता मी विशालजी, जयंतराव पाटील साहेब, नितेश कदम असतील आणि सर्वच नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळ्यांनी जे काही दिवस रात्र आम्ही उमेदवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय आहोत. आणि अचानक गेल्या काही दिवसात एक सुप्त लाट मला लोकांमध्ये जाणवते, एक उठाव जाणवतोय आम्हाला की लोकांमध्ये आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबतीत एक आत्मविश्वास चांगला निर्माण झालेला आहे की खरंच महाविकास आघाडीचे उमेदवार आणि महाविकास आघाडी हे आपल्या प्रश्नांचा वाचा फोडतील, आपल्याला संरक्षण देतील, गुन्हेगारी कमी करतील. आणि हे आमचं वचन आहे सांगलीकरांना की आम्ही ह्या सांगली शहरातली गुन्हेगारी ही मोडून काढणार आहोत. हे वचन आमचं सांगलीकरांना आहे. आणि विकासाच्या बाबतीत सुद्धा विशालजी पाटील आणि मी सातत्याने आम्ही ह्याच्यावर बोलून पाठपुरावा करून जेवढा विकास निधी आपल्या सांगली शहराला आम्ही तो खिचून आणला. याच अनुषंगाने अनेक प्रभागांमध्ये दहशतीचं अजूनही वातावरण आहे. उमेदवारांना फिरताना मुस्कावून लावण्याचा प्रकार विशेष करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाबतीत घडतोय की भाजपाच्या उमेदवारांकडून यांना उचकावणं, पळवून लावणं, भीती घालणं, दमदाटी करणं असे प्रकार सुरू आहेत. भाजप भारताचा इतिहास विसर. ह्यापूर्वी अशीच हुकुमशाही पूर्वीच्या अनेक लोकांनी भारतावर आक्रमण करून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये अनेक राज्य, छत्रपती शिवरायांसारखे राज्य आणि अशी हुकुमशाही मोडून काढली. भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांची अशाच पद्धतीची दहशत हुकुमशाही मोडून काढली. आणि हेच सांगलीमध्ये तर यशवंतराव चव्हाण, वसंतदादांसारखे स्वातंत्र्य सैनिक राहिले. अशा लोकांनी सुद्धा अशी हुकुमशाही मोडून काढली. आणि म्हणून हे दहशत आणि हुकुमशाही सहन करणारी सांगली जिल्हा नाही, इथं हे चालत नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे लोकांच्या उभे राहू, संरक्षणाची ढाल म्हणून या ठिकाणी विश्वजित कदम, जयंत पाटील साहेब, विशाल पाटील उभे राहतील हा विश्वास मी पक्षाच्या वतीनं आणि कोण नेते येणार आहेत?